आता आपण जाणार आहोत तिकडे उन्हवऱ्याकडे पुढे, पण तिकडे येत असताना एक सुंदर असं मंदिर दिसतं. तर देवीचं एक मंदिर आहे इथे आणि हे इकडे सध्याचं बांधकाम देखील खूप जुन्या पद्धतीचं आहे. तर आपण पाहू शकता हे खूप छान असं सुंदर असं सुरेख मंदिर आहे आणि या मंदिराला देखील तुम्ही आरामात भेट देऊ शकता. आणि उन्हवऱ्याला खाली जात असताना तुम्ही जर तिकडून वरतून वाकोलीतून येत असाल तर मग तुम्हाला हे मंदिर नक्कीच दिसेल. तर ह्याचं देखील कोरीव काम वगैरे असं केलं गेलेलं आहे आणि हे मग संपूर्ण जांभ्या दगडाचं मंदिर असावं असं एकंदरीत परिसर पण खूप छान आहे या मंदिराचा. तर थोडा आतमध्ये जाऊन बघूया. तर महामाई गावदेवी मंदिर उन्हवरे जीर्णोद्धार सोहळा 7 मार्च 2022 रोजी झालेला आहे आणि मग ती फाल्गुनी शिल्पशक्ल पंचमी शके 1943 अशा पद्धतीचं हे बांधकाम आहे आणि खूप छान असं म्हणजे आता असं मंदिरं सहसा आपल्याला दिसत नाहीत, कुठे भेटत नाहीत पाहायला आणि याचे सुंदर असं मंदिर आहे हे. एकंदरीत परिसर पण खूप छान आहे या मंदिराचा. प्रदक्षिणा घालण्यासाठीचा रस्ता देखील दिलेला आहे मागे मागच्या दिशेने आणि सुंदर असं सागवणाचं हे लाकूड आहे आणि त्याच्यापासून ही कोरीव काम करून तयार केलेलं आहे. आणि सुरुवातीलाच हे असे कासवाचं रूप आहे ते देवीचा बाहेर आणि आतमध्ये देवीचं बरेचसे असे देव आहेत. तर त्यांचं दर्शन आपल्याला इथून होतं आहे. तर वेगवेगळ्या खेमात खेमदेव, वाघोबा, महामाई, मनाई, जनाई, वरदान, धाकटी महामाई, काळकाई आणि वसवापिंड असे हे प्रत्येकाचे इथे रूपं आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे या मंदिराचं. तर मंदिराचा परिसर एकदम छान आहे आणि खूप सुंदर वाटतं इकडे. तर पालखी वगैरे होत असावी, गावदेवी मंदिर आहे तरी पालखी इथे लावलेली आहे आणि गणपतीचं असं कोरीव काम केलेलं आहे. तर देणगीदारांची नावं इथे वरती डिस्प्ले केलेली आहेत. ते एकंदरीत तुम्ही जर इथे येत असाल उन्हवऱ्याला तर ह्या मंदिराला देखील भेट द्या. खूप सुंदर मंदिर आहे देवीचं. तर नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल आसुतकर मोरे नंबर 1मध्ये. आणि आज मी आलो आहे उन्हवरे येथे गरम पाण्याच्या कुंडाच्या इथे. तर इथे एक उगमस्थान आहे गरम पाण्याचं, तर तिथे आपण जाऊया, पाहूया कसा जो उगमस्थान आहे ते पाहू. हा एंट्री गेट आहे सर्वप्रथम उन्हवऱ्याचा आणि हा एंट्री गेट असल्यामुळे ते सगळं खासदार वगैरे यांचं लिहिलेलं आहे नाव. इथे आजूबाजूला एक कुंड एक आहे. इथे ग्रुप ग्रामपंचायत उन्हवरे वावघर पण फरारे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. दुपारची वेळ आहे तर थोडे पर्यटक कमीच आहेत, नसल्यात जमा आहेत. बट हे जे आहे एक कुंड आहे आणि ह्याचं उगमस्थान तिकडे पुढे आहे, तर तिथे आपण जाऊया पुढे. इथे पर्यटक येतच असतात. सो गरम पाण्याचं कुंड असं म्हटलं जातं. तर तुम्ही इथे पाहू शकता एकंदरीत वाफा येत आहेत इथे वाफा येत आहेत. तर ते पाण्याचं टेम्परेचर खूप गरम आहे आणि याचं उगमस्थान तिकडे पुढे आहे. व्हिडिओमध्ये दिसते की नाही माहीत नाही, पण हे अतिशय गरम पाणी आहे आणि हे त्यांनी असं एका नाल्याने असं बाजूने काढून पुढपर्यंत त्या कुंडापर्यंत घेऊन गेलेले आहेत. एकंदरीत हा परिसर छान आहे, सुंदर. आणि ह्याचं जे मेन उगमस्थान आहे ते इथे आहे. ते पण हे आहे ते उगमस्थान. खाली नारळ वगैरे टाकलेला आहे. असा हात जरी लावला ना असं तरी ते पाण्याचं टेम्परेचर आपल्याला जाणवतं. खूप गरम पाणी आहे आणि एक वेगळ्याच प्रकारचा वास इथे येतो आहे, कारण हे पाणी सल्फरयुक्त आहे. वाताचा काही विकार असेल
तर इकडनं निघून जातो. तर ह्या उगमस्थानाचे 2 त्यांनी हे केलेले आहेत पाट. अतिशय गरम पाणी आहे हे आणि खूप गरम आहे असल्यामुळे त्यांनी एक इकडे छोटासा असा एक पाट इकडे हे केलेला आहे आणि दुसरा मार्ग त्यांनी इकडून असा ह्या दिशेने तो खाली नदीमध्ये सोडलेला आहे. तर ही जी बाजू आहे इथून तुम्हाला ते दिसतच असेल या पाण्याच्या वाफा. अतिशय गरम पाणी आहे ते. तर हा एकंदरीत परिसर आहे इकडचा. इथे कुंड असेल छोटं जुनं, पण ते आता इथे अस्तित्वात नाही आहे, खराब झालं आहे. म्हणजे तिथे तर गवत वगैरे आलं आहे आणि पाण्याचा मार्ग चेंज केला आहे मे बी. इथे एक विश्रांतीगृह आहे, स्वच्छता पाळा असं लिहिलेलं आहे. असा विश्रांतीगृह इकडे एक दिलेला आहे आणि आंघोळ घेण्यासाठी तर हा जो कुंड त्यांनी तयार केला आहे तो ह्या प्रकारे आहे. खूप सुबक पद्धतीने त्यांनी हे जांभ्या दगडाचंच बांधकाम आहे आणि अतिशय खोल आहे. तर इथे तुम्ही आंघोळ घेऊ शकता. पाण्याचं थोडंसं टेम्परेचर कमी केलेलं आहे. तर मे बी थंड पाणी आणि गरम पाणी मिक्स करून त्यांनी हे पुढे आणलेलं आहे. ते इथे इकडचे गावकरी सहसा इकडे येऊन आंघोळ वगैरे घेत असतात. तर इथे लिहिले स्त्रियांसाठी स्नानगृह आणि आता स्त्रिया कोणी नाही आहेत, सो इकडे येऊन तुम्ही स्नान घेऊ शकता. तर ते थोडं जुनं झालेलं आहे. सहसा स्त्रिया वगैरे पुरुष येत नसावे तिथे, पण त्यांनी हा वेगळा एक हे काढलेला आहे झरा आणि त्याची दिशा बदलून इथे एक स्त्रियांसाठीचं स्नानगृह तयार केलेलं आहे. हा एकंदरीत परिसर आहे उन्हवऱ्याचा. हे स्त्रियांसाठी आणि पुरुषांना तर ओपनच आहे, सो त्यांचं काही एवढा इश्यू नाही आहे. सो पुरुषांसाठी ही जागा आणि स्त्रियांकरिता ही जागा अशी ठेवलेली आहे. तर आपण बघूया मागे काय आहे ते अजून. आणि हे जे पाणी आहे त्याला त्यांनी दिशा देऊन मला वाटतं नदीमध्ये सोडलं असावं. तो बाजूलाच एक नदी आहे. तर हे सल्फरयुक्त पाणी आहे आणि ते देखील छोटे छोटे इथे देखील त्यांनी असे एक छोटेसे स्नानगृह तयार केलेले आहेत नवीन. आता हे नवीन तयार होत आहे, ह्याचं अजून काम पूर्ण झालेलं नाही आहे. तर मे बी हे जास्त इथे यूज होत नाही, कोणी येत नसावेत पर्यटक, सो त्याच्यामुळे हे बंद करण्यात आलं आहे. पण तुम्हाला देखील इथे घ्यायचं असेल येऊन आंघोळ वगैरे इथे येऊन घेऊ शकता. तर असे पद्धतीने त्यांनी तयार केलेलं आहे आणि ह्या पाण्याचं टेम्परेचर अतिशय 70-80 डिग्री तरी असावं, कारण एकंदरीत ह्या पाण्याचा एकदम प्रवाह सुरूच असतो. तर असं म्हटलं जातं की या ठिकाणी म्हणजे सल्फरयुक्त पाण्याचा उगम आहे आणि सल्फरयुक्त पाण्याचा उगम असल्यामुळे ह्या पाण्याला मध्ये जर तुम्ही स्नान वगैरे काही केलं तर तुमच्या वाताचे जे काय विकार असतील तर ते दूर होतात. सो मोस्टली पर्यटक किंवा हे गावकरी देखील इथे येऊन आंघोळी घेत असतात. तर हा एक भाग आहे. तर बऱ्याचशा ठिकाणी असे पाण्याचे उगमस्थान आहेत महाराष्ट्रामध्ये. तर त्यातलंच एक असं हे उन्हवरे गाव आहे आणि गावाचंच नाव आहे उन्हवरे. सो फरारे म्हणून एक आहे तिकडे हे येतं. सो असा हा संपूर्ण परिसर आहे. आता पर्यटक खूप कमी आहेत आणि कमी असल्यामुळे इथे गर्दी नाही आहे. मोस्टली सकाळचे पहाटे लवकर येतात आणि पहाटेच्या वेळेस मे बी इथे स्नान वगैरे करण्यासाठी येत असावेत किंवा संध्याकाळच्या वेळेस इथे येत असावेत. तर हा संपूर्ण एकंदरीत परिसर आहे आणि पाठीमागे आपल्या इकडे जवळच असं एक गाव दिसतं, म्हणजे ते गाव आहे आणि ह्याला लागूनच एक अशी ब्रिज बांधलेला आहे. तर ब्रिजच्या खालून मला वाटतं ती नदी वाहत असावी. तर ब्रिजच्या खालून एक नदी वाहत असावी, कारण हा ब्रिज जो आपल्याला मागे दिसत आहे तर तोच तो ब्रिज आहे. आणि ह्या ज्या उगमस्थानाचं जे हे आहे मेन जे उगमस्थान जे ब्ल्यू कलरचं आहे तिथे उगमस्थान आहे, त्या उगमस्थानाच्या दोन्ही ठिकाणी एक ह्या दिशेला पाणी काढून मोठ्या कुंडामध्ये सोडलेलं आहे आणि एक त्या दिशेने पाणी काढून डायरेक्टली नदीमध्ये सोडलेलं आहे. तर ते मोठ्या साईडने जे पाणी येतं आहे त्या पाण्याला असं फिरवून ह्या कुंडांमधनं घेऊन आणि मग आंघोळ वगैरे घेण्यासाठीचं हे सगळं निर्माण केलेलं आहे. एकंदरीत परिसर हा स्वच्छ आहे
आणि पाणी देखील ठीक आहे. तर स्नानगृहाची वगैरे सोय इथे केलेली आहे, तर त्याच्यामुळे ठीक वाटतं. पण हा सल्फरयुक्त असल्यामुळे लवकरात लवकर त्याच्यामध्ये शेवाळी तयार लवकर झालेली आहे. सो आता आपण इथून निघत आहोत, पुढे जाऊया, बघूया पुढचं आणखीन काही आहे तिथे. तर मला असं सुरुवातीला वाटलं की इथे पर्यटनाची थोडी कमी चेलपेल असेल, पण तरी देखील इथे आहेत, बरेचसे मंडळी आहेत इथे. सो हा जो एकंदरीत परिसर आहे आणि त्याच्या मागे असलेलं ते गाव अगदी गावाच्या शेजारीच आहे ते. आणि आपण आता जाऊया थोडं पुढे जाऊन बघूया नदीमध्ये काय दिसतंय, नदीला पाणी आहे का. सो पुढे जाऊन बघू. तर हा एक तो ब्रिज आहे आणि ब्रिज खालून जी वाहते ती एक नदी आहे. आणि या नदीचं नाव नाही माहिती मला, तुम्हाला कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ह्या नदीमध्ये त्यांनी ते पाण्याचा प्रवाह सोडलेला आहे, गरम पाण्याचा प्रवाह जो येतो आहे तो ह्या नदीमध्ये सोडलेला आहे. आणि 12ही महिने पाणी असल्यामुळे या नदीमध्ये हे पाणी वाहत असतं. आणि सुंदर अशी नदी आहे आणि या नदीकाठीच हे असं गरम पाण्याचं उगमस्थान आहे. हे याच्या मागे ते जे आहे ते उगमस्थान आहे. तर आता नदीचा प्रवाह बघूया आपण, पाणी कुठून सोडलं गेलं आहे. आपण जो पाहतोय हा जो एरिया आहे हे इकडूनच हे यांनी नदीचं असं पाणी नदीला हे सोडलेलं आहे आणि इकडून असा हा प्रवाह येतो आहे. आणि हे जे पाणी आहे उगमस्थानातलं ते पाणी येऊन त्यांनी तो प्रवाह ह्या नदीमध्ये इकडे असा सोडला गेलेला आहे. तर इथे 12ही महिने पाणी असतं. तो इथे पाहताय तुम्ही. आणि ही नदी, तर हा नदीचा परिसर आणि इथलं पाण्याचं टेम्परेचर देखील कुठे काही कमी झालेलं नाही आहे. आणि हा जो संपूर्ण गाव आहे उन्हवरे गाव म्हणून ओळखला जातो. तर हा संपूर्ण परिसर एकदम छान आहे. तर थोडासा रेस्ट म्हणून थांबलो होतो आणि इकडून आल्यानंतरला इथे तुम्हाला एक चाट कॉर्नर आहे. त्या दिशेला उगमस्थान आहे उन्हवऱ्याचं आणि ह्या दिशेने हाच रस्ता आहे तो जाण्याचा. आणि ह्या दिशेला तुम्ही इथे बघाल तर हे चाट कॉर्नर आहे. तर आपण तिकडे जरा थोडंसं अल्पाहार घेऊया आणि पुढे जाऊया. जायका चायनीज सेंटर असं लिहिलेलं आहे आणि एक चाट कॉर्नर आहे. आपण शेवपुरी ऑर्डर केले, हे दादा आहेत, हे दादा देखील तिथे त्यांचा चाट कॉर्नर आहे. सो तुम्ही इथे आलात तर तुम्हाला इथे लस्सी, लिंबू सरबत किंवा पाणीपुरी आणि शेवपुरी असं हे स्टॉल आहे. इथे बसण्याची त्यांनी सोय देखील केलेली आहे संपूर्ण. आणि हे दादांचं हे स्टॉल आहे. तर तुम्ही येऊन इथे थोडासा एक अल्पाहार घेऊ शकता आणि रिफ्रेश होऊ शकता. सो यायचं असेल तर नक्की भेट द्या या जागेला उन्हवरेला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच तुमच्या कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या चॅनलला, आसुतकर मोरे नंबर 1 या चॅनलला. तोपर्यंत भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय बाय.